मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांची कितीही मोठी समस्या असेल ती दूर करण्यासाठी, तुमच्या घरातील कुठल्याही व्यक्तीवरती कर्जाचा डोंगर साठलेला असेल तर तो कुठेतरी कमी करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी का होईना पण आर्थिक समस्या येते. कितीतरी लोक असे आहेत, म्हणजे 80% लोक असे आहेत की ज्यांच्या आयुष्यात वारंवार पैशांच्या समस्या असतात. कितीही पैसे कमावले तरी ते पुरत नाही. कितीही कष्ट केले किंवा कितीही मेहनत केली तरी हवा तितका पैसा येत नाही. प्रत्येक गोष्टीत आर्थिक अडचण. घरामध्ये एखादा सण आला की पैसा नसतो, मुलांच्या फीस भरायच्या असतात पण पैसा नसतो. म्हणजे सतत पैशांची कुरबुर घरात चाललेली असते. कित्येक वेळा आपण एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतो आणि दुसरं कर्ज फेडण्यासाठी आपण तिसरं कर्ज घेतो. बऱ्याच वेळा हे कर्ज आपल्या आयुष्यात आपल्याला मानसिक त्रास देतं. कर्जाचे हप्ते जे आहेत हे चक्रव्याजाने सुरू असतात. जवळ पैसे नसतात. कर्जाचा हप्ता कसा फेडावा समजत नाही. खूप वर्ष झाली कर्ज फेडताय पण तरीही ते फिटलं जात नाही. बघा, तुमच्या ह्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी, चहूबाजूने तुमच्या घरात पैसा येण्यासाठी, आलेला पैसा टिकून राहण्यासाठी, कितीही मोठी पैशांची चणचण असेल ती कुठेतरी कमी करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमच्या सर्व आर्थिक चणचणी दूर होतील. पैशांच्या सर्व समस्या संपून जातील. जे काही तुम्ही कर्ज कुणाकडनं घेतलेलं असेल तर ते कर्जसुद्धा कुठेतरी कमी होईल. मी तुम्हाला एक माझा छोटासा अनुभव सांगते आणि त्याच्यानंतर आजचा हा उपाय सांगते. आमचा एक छोटासा बचत गट आहे, तुमचाही असेल. आपल्यापैकी बऱ्याच म्हणजे महिला ज्या आहेत त्या बचत गटामध्ये आहेत. बचत गटातून मी सुद्धा एक 5 महिन्यापूर्वी 50,000चं कर्ज घेतलेलं. पैशांची खूप गरज होती असं काही नाही, पण त्या गटालाच एक कर्ज लोन आलेलं आणि ते प्रत्येकीने थोडं थोडं घ्यायचं असं ठरलं होतं. म्हणून मग माझ्या वाटीला 50,000 आले की मी घेतले. अगदी ते 50,000 कसे संपले कळालं पण नाही. पण जेव्हा ते कर्ज फेडण्याची वेळ आली तेव्हा अक्षरशः माझीसुद्धा अशी वेळ होती की ते पैसे फिटत नव्हते. प्रत्येक महिन्याला मी 3-3,500 रुपये भरत होते. काहीतरी 2 वर्षाचं, म्हणजे 2 वर्षाच्या आतलंच ते कर्ज होतं. पण तरी पण एका वेळेस असं व्हायचं की हप्ता भरायला पैसे नाही, काहीतरी त्यावेळेस मध्येच येणार, मुलगीचा आजारी पडणार, असं चालू होतं. आणि जी तुम्हाला आता मी रेमेडी सांगणार आहे तीच टेक्निक मी करायला सुरुवात केली आणि तुम्हाला सांगते फक्त 15 दिवसांमध्ये ही टेक्निक सुरू केली. आणि 15 दिवसांमध्ये माझं जे शेवटी राहिलेलं काहीतरी मला वाटते 20 की 22,000 रुपये कर्ज होतं ते कर्ज मी 15 दिवसांमध्ये क्लिअर करून टाकलं. बघा, जेव्हा आपण टेक्निक करतो किंवा जेव्हा आपण रेमेडी करतो, उपाय करतो, तेव्हा आपल्या उपायाला आणि रेमेडीला, आपल्या टेक्निकला आपलं नशीब आपल्याला साथ देतं. आत्ता मी तुम्हाला जी टेक्निक सांगणार आहे ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची आहे. जेव्हा आपण देव धर्म सगळं करून थकतो, कुठेच अनुभव येत नाही, लाभ होत नाही, तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे येतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे युनिवर्स, ब्रह्मांड. या ब्रह्मांडात इतकी शक्ती आहे की तुम्ही जे मागता त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळतं, फक्त ते मागता आलं पाहिजे. आता तुम्हाला काय करायचं आहे, आठवड्यातील कुठलाही एक दिवस, जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय, जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतोय तो दिवस. मी गुरुवारी सुरू केलेलं, आता तुमच्यासाठी जो तुम्हाला ठीक वाटतोय त्या दिवशी तुम्ही हा उपाय सुरू करा. त्या दिवशी तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे, छानपैकी एक तमालपत्र घ्यायचं आहे. हे स्वच्छ तुम्हाला पुसायचं आहे. कुठेही मध्ये स्क्रॅच नको, तुटलेलं नको, चिरलेलं नको असं तमालपत्र. जे तमालपत्र घेतलेलं आहे त्या तमालपत्राच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव त्या तमालपत्राच्या वरती तुम्हाला ती रक्कम लिहायची आहे जी कर्जामध्ये आहे किंवा जी तुम्हाला ॲक्सेप्ट आहे. म्हणजे कुठून तरी येणं असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की या 10 दिवसात काहीही करू मला लाख रुपये मिळावे, या 15 दिवसात काहीही करू मला 50,000 मिळावे, किंवा माझं 50,000 किंवा माझं 5 लाखाचं कर्ज आहे ते फिटावं. तर ती जी काही रक्कम आहे ती त्या तमालपत्रावरती तुम्हाला हिरव्या रंगाच्या पेनाने लिहायची आहे. रक्कम लिहिल्यानंतर तुम्हाला त्या रकमेच्या वरती थोडं सुगंधी अत्तर स्प्रेड करायचं आहे. गुलाब अत्तर असेल तर उत्तम, नाही तर तुमच्याकडं कुठलंही अत्तर असेल, हिना, चमेली, मोगरा, जाई, जुई, कुठलंही थोडं स्प्रेड करा आणि छान ते तमालपत्राला असं घासून घ्या. त्यानंतर तुम्हाला त्या तमालपत्राच्या वरती थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची आहे.
बघा आपल्या घरामध्ये जी अख्खी दालचिनी असते, ही दालचिनी माता लक्ष्मीला विशेष अट्रॅक्ट करते. खडा मसाल्यांमध्ये असे काही पदार्थ आहेत जे धनाशी ग्रहांशी निगडीत आहेत. त्यापैकी हिरवी वेलची असेल, तमालपत्र असेल किंवा दालचिनी असेल, हे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे असतात. म्हणून तुम्हाला थोडीशी दालचिनीची पावडर त्या तमालपत्रावरती टाकायची आहे. हे तमालपत्र राऊंड टर्न करायचे, गोल 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 तुम्हाला फिरवायचं आहे. शेवटी तुम्हाला एक फुलवाला लवंग घ्यायचा आहे आणि त्या तमालपत्राला टोचायचं आहे. जसं आपण पानाचा विडा बनवतो तसं तमालपत्राचा हा विडा करायचा आहे. आता हे तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचं आहे. हाताची मूठ छान बंद करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकच चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे की हो, पैसा माझ्या हातात आहे, पैसा आलेला आहे, पैशाने मी श्रीमंत आहे, खूप पैसा आहे. एक पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला द्यायचे आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग तयार करायची आहे. तो पैसा, कर्ज फेडताय, बँकेत गेलात, सगळी रक्कम भरून टाकले, कर्ज नील झाले, असे चित्र पूर्ण डोळ्यासमोर तुम्हाला उभं करायचं आहे. ठीक आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे तमालपत्र समोर एखादी कॅन्डल लावून किंवा मग एखादा दिवा लावू शकतात तुम्ही, कापूर जाळू शकतात, म्हणजे अग्नी प्रज्वलित करायचे आहे तुम्हाला तुमच्या समोर आणि तिथे हे तमालपत्र जाळायचं आहे. असे तुम्हाला 7 तमालपत्र घ्यायचे आहेत. किती? 7. एक तमालपत्र झालं की पुन्हा दुसरं घ्यायचं, त्यावर रक्कम लिहायची, पुन्हा त्याला थोडंसं सुगंधी अत्तर लावायचं, त्यामध्ये दालचिनी पावडर घालून ते राऊंड करायचं, पुन्हा त्याला लवंग टोचायचं आणि पुन्हा त्याला पॉझिटिव्ह वाईब्स द्यायच्या. असे 7ही तमालपत्र एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला समोर जाळायचे आहेत. 7ही तमालपत्रांची जी हॅश म्हणजे जी राख तयार होईल, ही राख थोडीशी थंड झाली की त्याच्यानंतर ती घराच्या बाहेर कुठल्याही एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकायची आहे. तुळस सोडून कुठल्याही झाडाखाली. ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवसापासून 16 दिवस तरी नक्की करा. मी स्वतः ठरवलेलं की मी 16 दिवस करणार, पण तुम्हाला मी सांगते मोजून मी एक 14 का 15 दिवस काहीतरी केलं आणि त्याच दिवशी माझं खूप मोठं काम झालं. एका व्यक्तीने माझ्याकडनं एक 6-7 म्हणजे माझ्या पतीकडून 6-7 वर्षापूर्वी पैसे घेतले होते आणि योगायोगाने त्या दिवशी त्यांनी ते पैसे दिले. मग जे काही माझं कर्ज होतं ते मी फेडून टाकलं. म्हणजे खरं तर जे पैसे आम्ही त्या व्यक्तीला दिले होते ते आम्ही विसरून पण गेलेलो आणि आम्ही ते सोडून पण दिलेलं, कारण बरेच महिने झाल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीने ते पैसे रिटर्न केले नव्हते. त्यामुळे ते करेल याची काहीही खात्री नव्हती, पण ते झालं. आपण जेव्हा टेक्निक करतो, आपण जेव्हा उपाय करतो, तेव्हा कुठे ना कुठे ती टेक्निक आपल्याला कशी कामा येते हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ते कळते. अगदी माझंही तसंच झालं. तुम्ही सुद्धा करा, मनापासून करा. 5व्या-6व्या दिवशी अनुभव आला तर पुढे करू नका, पण कमीत कमी 16 दिवस तरी नक्कीच करा. पूर्ण 16 दिवस तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही टेक्निक करताय ती गोष्ट झाली आहे, तुमच्यासोबत होती आहे, हे एकच चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा.